नमस्कार. आज आपण अत्यंत महत्त्वाच्या अशा विषयावरती चर्चा करणार आहोत. मराठी व्याकरणामध्ये वर्णव्यवस्था, शब्दव्यवस्था आणि वाक्यव्यवस्था यालाच आपण वर्णविचार, शब्दविचार आणि वाक्यविचार या अनुषंगानं 3 महत्त्वाचे अशा प्रकारचे भाग मराठी व्याकरणामध्ये पडलेले आहेत. मग या अनुषंगानं शब्दविचार हा महत्त्वाचा अशा प्रकारचा भाग आपण बघणार आहोत. हे पाहत असताना यामध्ये आपल्याला प्रारंभी शब्द म्हणजे काय ही गोष्ट लक्षात असणं आवश्यक आहे. या अनुषंगानं चर्चा करताना शब्दाचा नेमका अर्थ काय आहे, शब्द म्हणजे नेमकं काय, या विषयानं आपण चर्चा करणार आहोत. खरं तर भाषेमध्ये अशा प्रकारची एक संरचना असते, ज्या संरचनेच्या माध्यमातून विशिष्ट अशा प्रकारचा आशयाचं संदेशन करण्याचं काम ही संरचना करत असते. ही जी संरचना असते यालाच आपण एक भाषेचा दुसरा स्तर असं म्हणतो. भाषेचा पहिला स्तर जो असतो तो वर्णांची व्यवस्था असते आणि भाषेचा दुसरा स्तर जो असतो तो शब्दांची व्यवस्था असते. म्हणजे मूलध्वनींच्या माध्यमातून बनवलेला विशिष्ट अशा प्रकारचा आशय व्यक्त करण्याचं एक सशक्त अशा प्रकारचं माध्यम त्याला आपण शब्द असं म्हणतो. साधारणतः शब्दाची व्याख्या, जी व्याकरणिक व्याख्या आपण शब्दाची पाहतो तेव्हा आपल्याला असं म्हणता येऊ शकतं की ठराविक अनुक्रमानं मांडलेल्या सार्थ ध्वनींचा संचय म्हणजे शब्द होय. मग ठराविक अशा प्रकारच्या अनुक्रमानं मांडलेल्या सार्थ ध्वनींचा अशा प्रकारचे ध्वनी ठराविक क्रमानं मांडले आणि त्यातून विशिष्ट अशा प्रकारचा आपल्याला काहीतरी अर्थबोध होतो, यालाच आपण शब्द असं म्हणतो. म्हणजे बघा, साधारणपणे आपण इथे व आणि ड अशा प्रकारचे 2 अक्षरं यांचा ठराविक अशा प्रकारचा क्रम मांडला तर यातून आपल्याला विशिष्ट अशा प्रकारच्या गोष्टीचा बोध होतो, यालाच शब्द असं म्हणतात. साधारणपणे मराठीमध्ये अशा प्रकारच्या काही शब्दांचा समुच्चय आपण वापरून भाषिक व्यवहार आपण पूर्ण करत असतो. आता भाषिक व्यवहार पूर्ण करण्यासाठी काही शब्दांचे विशिष्ट अशा प्रकारचे गुणधर्म असलेल्या काही वर्ग, काही शब्दांच्या विशिष्ट अशा प्रकारच्या जाती याच्यामध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या आहेत. मग त्या अनुषंगानं आता जाती हा शब्द जो आहे तो विशिष्ट अशा प्रकारच्या जातीशी निगडीत नसून विशिष्ट अशा प्रकारचे गुणधर्मांचं साधर्म्य असणाऱ्या शब्दांचा समुच्चय याला आपण जाती अशा प्रकारचा शब्दप्रयोग भाषा विज्ञानामध्ये वापरलेला आहे. आता त्याच्यामध्ये शब्दांच्या जाती हा आपल्याला घटक या ठिकाणी बघायचा आहे. साधारणतः मराठी भाषेमध्ये शब्दांच्या 8 जाती वापरल्या जातात. आता या 8 जाती कोणत्या या अनुषंगाने चर्चा करताना आपल्याला शब्दांची पहिली जात जी आहे ती आहे नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद, क्रियाविशेषण अव्यय, शब्दयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय आणि केवल प्रयोगी अव्यय अशा प्रकारच्या शब्दांच्या एकूण 8 जाती मराठी व्याकरणामध्ये मांडलेल्या आहेत. या जातींच्या माध्यमातून, या शब्दांच्या समूहाच्या माध्यमातून आपल्याला मराठी भाषिक व्यवहार पूर्ण करण्यासाठी मदत होत असते. मग हे पाहत असताना या ज्या काही शब्दांच्या अशा प्रकारच्या रचना आहेत या सगळ्या रचनांच्या माध्यमातून आपल्याला भाषिक व्यवहार पूर्ण करत असताना आपल्याला काही याच्यामध्ये पुन्हा यात 2 वर्ग पाडलेले आहेत. यात विकारी आणि अविकारी अशा प्रकारच्या शब्दांच्या 2 वर्गामध्ये याचं वर्गीकरण करण्यात आलेलं आहे. आता विकारी म्हणजे काय आणि अविकारी म्हणजे काय हे समजून घेऊया. मग या अनुषंगाने आपण पुढचा भाग लक्षात घेणार आहोत. साधारणपणे विकारी आणि अविकारी अशा प्रकारच्या 2 शब्दांच्या या जातींची 2 विभागामध्ये विभाजन करण्यात आलेलं आहे. आता याच्यामध्ये नाम, सर्वनाम, विशेषण आणि क्रियापद या शब्दांच्या वर्गाला विकारी शब्द अशा प्रकारचं म्हटलेलं आहे. आणि नंतर जे काही पुढचा जो भाग आहे तो क्रियाविशेषण अव्यय, शब्दयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय आणि केवल प्रयोगी अव्यय यांना अविकारी असं म्हटलेलं आहे. विकार म्हणजे बदल. विकार म्हणजे बदल. आता कोणता बदल? साधारणतः भाषेमध्ये जे नाम, सर्वनाम, विशेषण आणि क्रियापद या 4 शब्दांच्या जाती जेव्हा वापरल्या जातात तेव्हा या 4 शब्दांच्या जातीमध्ये बदल होत असतो, यालाच म्हणतो आपण विकार. म्हणजे साधारणतः यांची प्रकृती जशी आहे याची विकृती ही भाषेमध्ये होऊ शकते, म्हणून यांना विकृती असं म्हणू शकतात किंवा विकारी शब्द असं म्हणतात. आता याच्यानंतर जो दुसरा शब्दाचा जो वर्ग आहे तो आहे अविकारी. याला आपण
यांच्या पुढे अव्यय स्वरूपाचा शब्द असा वापरलेला आहे बघा. क्रिया विशेषण अव्यय, शब्दयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय, केवल प्रयोगी अव्यय. अव्यय म्हणजे बदल नाही, अविकारी म्हणजे बदल नाही. अशा पद्धतीनं मराठी भाषेमध्ये एकूण 8 शब्दांच्या जाती मांडलेल्या आहेत. या 8 शब्दांच्या जातीमध्ये विकारी शब्द आणि अविकारी शब्द अशा 2 घटकामध्ये याचं विभाजन केलेलं आहे. आता बघा, नाम, सर्वनाम, विशेषण आणि क्रियापद हा विकारी शब्दांचा समुच्चय आणि क्रिया विशेषण अव्यय, उभयान्वयी अव्यय, शब्दयोगी अव्यय आणि केवल प्रयोगी अव्यय हा अविकारी शब्दांचा समूह. अव्यय बघा, तुम्ही या 4 शब्दांच्या समोर अव्यय अशा प्रकारचा शब्दप्रयोग वापरलेला आहे. अव्यय म्हणजे कोणताही बदल नाही, बदल नाही म्हणजे कुठल्याही प्रकारचा या शब्दांमध्ये बदल होत नाही. याचा अर्थ असा आहे की या शब्दांची जी मूळ रूप आहे, ही मूळ रूप अशाचे असं, जशाचं तसं, त्यांची प्रकृती जशी आहे तशा तसं आपण भाषेमध्ये त्यांचा वापर या ठिकाणी करतो. म्हणजे बघा, तुम्ही इथे आता शब्दयोगी अव्यय आहेत. समजा वर, खाली, पुढे, मागे अशा प्रकारचे काही शब्दयोगी अव्यय आपण मराठीमध्ये वापरतो. यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल होत नाही. आता विकार आणि अविकार हे समजून घेताना आपण काही उदाहरणाचा या ठिकाणी वापर करणार आहोत. बघा, तुम्ही इथे नामामध्ये समजा राम नावाचा शब्द आहे. हा राम नावाचा शब्द जेव्हा आपण भाषेमध्ये वापरतो तेव्हा आपल्याला आपण अशाचा असा राम भाषेमध्ये वापरत नाही. तर याच्यामध्ये आपण कोणकोणत्या स्वरूपाचे बदल करतो साधारणपणे? आता हे बदल करत असताना आपल्याला काही गोष्टी लक्षात येऊ शकतात. बघा, याच्यामध्ये बघा, आता आपण रामचा किंवा रामने, रामकडे. बघा, तुम्ही एकच शब्द आहे राम. आपण या राम नावाच्या नामामध्ये रामचा, रामने, रामकडे, रामला, रामकडून, रामपर्यंत अशा प्रकारचे अनेक शब्द आपण भाषेमध्ये वापरत असतो. यालाच म्हणतात नामाचे, एका शब्दाचे अनेक अशा प्रकारचे रूपांतर. नामाच्या मध्ये झालेला हा विकार आहे. यांच्या मूळ रूपामध्ये झालेल्या, मूळ प्रकृतीमध्ये हा झालेला बदल आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. म्हणून यांना आपण विकारी शब्द असं म्हणतो. इथून पुढे जी अविकारी शब्द आहेत, क्रिया विशेषण अव्यय, केवल शब्दयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय आणि केवल प्रयोगी अव्यय, हे अविकारी स्वरूपांचा संच आहे. या अनुषंगानं मराठी भाषेमध्ये ज्या काही महत्त्वाच्या अशा प्रकारच्या 8 शब्दांच्या जाती वापरल्या जातात, याच्यामध्ये पुन्हा नाम, सर्वनाम, विशेषण आणि क्रियापद यांचा समावेश विकारीमध्ये होतो आणि क्रिया विशेषण अव्यय, उभयान्वयी अव्यय, शब्दयोगी अव्यय आणि केवल प्रयोगी अव्यय यांचा समावेश हा अविकारी शब्दांमध्ये होतो. या अनुषंगानं मराठी व्याकरणाच्या या 8 जाती आपल्याला लक्षात घेणं गरजेचे आहेत. या अनुषंगानं आपल्याला यांचा विस्तार पुढे आपण पाहणार आहोत. नाम या शब्दाचं विश्लेषण आपण बघणार आहोत. आता नाम म्हणजे नेमकं काय? मराठी शब्दांच्या जातीमधला जो पहिला भाग आहे, जो पहिला प्रकार आहे, तो आहे नाम. नाम म्हणजे साधारणतः वस्तू, प्रत्यक्ष असणाऱ्या वस्तू किंवा कल्पनेनं जाणवणाऱ्या वस्तू, प्राणी आणि स्थळ इत्यादी गोष्टींच्या नावाला नाम असं म्हणतात. साधारणपणे बघा, प्रत्यक्ष असणाऱ्या किंवा कल्पनेनं जाणवणाऱ्या वस्तू, प्राणी किंवा त्यांच्या गुणधर्मांना जी नावं दिलेली आहेत त्यांना आपण नाम असं म्हणतो. भाषेमध्ये विशिष्ट अशा प्रकारच्या गोष्टीचा बोध होण्यासाठी विशिष्ट अशा प्रकारच्या वस्तूंना काहीतरी नाव दिलेलं असतं, त्यालाच नाम असं म्हणतात. मग याच्यामध्ये आपण 2 गोष्टी बघणार आहोत. इथे प्रत्यक्ष असणाऱ्या आणि कल्पनेनं जाणवणाऱ्या. आता प्रत्यक्ष असणाऱ्या आणि कल्पनेनं जाणवणाऱ्या याच्यात फरक काय आहे? प्रत्यक्ष असणाऱ्या म्हणजे फिजिकली प्रेझेंट, म्हणजे व्यक्तिगत उपस्थित, त्यांना आपण म्हणतो फिजिकली, म्हणजे आपल्या डोळ्यानं दिसणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्यांना आपण प्रत्यक्ष असणाऱ्या असं म्हणतो. कल्पनेनं जाणवणाऱ्या म्हणजे कल्पनेनं भासणाऱ्या, याचा अर्थ असा आहे की आपण फक्त त्याची कल्पनाच करू शकतो. उदाहरणार्थ स्वर्ग,
नरक, भूत, चेटकीन अशा प्रकारच्या काही गोष्टी आहेत ज्या गोष्टींची आपण कल्पना करू शकतो आणि या गोष्टी ज्या आहेत या गोष्टी वास्तवामध्ये आहेत किंवा नाहीत या माहीत नाही आहेत, परंतु विशिष्ट अशा प्रकारच्या गोष्टी या विशिष्ट अशा प्रकारचे शब्दप्रयोग आपण भाषेमध्ये सर्रासपणे वापरतो. स्वर्ग नावाची गोष्ट, स्वर्ग आहे की नाही आपल्याला माहीत नाही, म्हणजे आपण अशा प्रकारची कल्पना केलेली आहे की स्वर्ग एक अशा प्रकारची वस्तू आहे, भूत नावाची एक अशा प्रकारची वस्तू आहे. या अनुषंगानं इथे असं नामाचं असं विस्तार केलेला आहे की प्रत्यक्ष असणाऱ्या किंवा कल्पनेनं जाणवणाऱ्या वस्तू, प्राणी किंवा त्यांच्या गुणधर्मांना जी नावं दिलेली आहेत त्यांना नाम असे म्हणतात. उदाहरणार्थ राम, पेन, आंबा, नदी, स्वर्ग, भूत यासारख्या ज्या गोष्टी आहेत या सगळ्या गोष्टी आपण भाषेमध्ये वापरत असतो. साधारणपणे प्रत्येक गोष्टीला एक विशिष्ट अशा प्रकारचं नाव दिलेलं असतं, त्या नावालाच आपण नाम असं म्हणतो. मग या गोष्टी असतील, या वस्तू असतील, या प्राणी असतील किंवा त्यांची गुणधर्म असतील त्यांना आपण नाव दिलेलं असतं. मग त्या अनुषंगानं जे काही नाव आहे त्यालाच नाम अशा प्रकारची व्याख्या साधारणतः भाषा विज्ञानामध्ये वापरलेली आहे. मग याचा विचार करत असताना आपल्याला नामाचे साधारणतः 3 प्रकार पडताना दिसतात. या नामाचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा नाम नावाच्या शब्दाच्या जातीमध्ये 3 प्रकारामध्ये याचं विभाजन केलेलं आहे. सर्वसामान्य नाम, विशेष नाम आणि भाववाचक नाम. अशा पद्धतीनं 3 प्रकारामध्ये याचं विभाजन केल्यानंतर आपल्याला अशी गोष्ट लक्षात येऊ शकते की साधारणपणे सामान्य नाम, विशेष नाम आणि भाववाचक नाम या 3 प्रकारामध्ये याचं विभाजन केलेलं आहे. हे आपण विस्तारानं पाहणार आहोत. आता नाम म्हणजे आपल्याला लक्षात आलं की विशिष्ट अशा प्रकारच्या वस्तूंचं किंवा प्रत्यक्ष दिसणाऱ्या किंवा काल्पनिक अशा प्रकारच्या वस्तूंना दिलेल्या नावाला नाम असं म्हणतात. मग त्या अनुषंगानं आपण बघितलं पेन, वही, पुस्तक जी काही आपण नामं वापरतो भाषेमध्ये, जी काही वस्तू आपण वापरतो त्या वस्तूंना विशिष्ट अशा प्रकारचं नाव दिलेली आहेत. ही नावांचा समावेश साधारणतः नाम याच्यामध्ये होतो. मग कल्पनेने जाणवणाऱ्या काही गोष्टी असतील किंवा विशिष्ट अशा प्रकारच्या गोष्टींमध्ये काही असणारे काही गुणधर्म असतील त्या गुणधर्मांनाही विशिष्ट अशा प्रकारची नावं या ठिकाणी आपण दिलेली आहेत. मग या दिलेल्या नावाच्या माध्यमातून भाषिक संरचना किंवा आपला व्यवहार पूर्ण करण्याचं काम आपण करत असतो, यालाच नाम असं म्हणत असतो. मग या नामाचे 3 प्रकार पडतात. साधारणतः हे प्रकार आपण विस्तारानं पाहत असताना सामान्य नाम हा नामाचा एक पहिला प्रकार आहे. आता सामान्य नाम म्हणजे काय? ज्या नामामुळे विशिष्ट समूहाचा उल्लेख होतो किंवा त्यांना सामान्य नाम असे म्हणतात. विशिष्ट अशा प्रकारच्या समूहाचा उल्लेख होतो. म्हणजे बघा तुम्ही या सामान्य नामालाच जातीवाचक नाम असेही म्हणतात. साधारणतः बघा सामान्य नामाला जातीवाचक नाम असेही म्हणतात. आता जातीवाचक का म्हणायचं? बघा विशिष्ट अशा प्रकारच्या सामान्य नामामध्ये समान अशा प्रकारच्या गुणधर्म असणाऱ्या गोष्टींचा समावेश होतो. म्हणजे बघा तुम्ही गाय म्हणजे विशिष्ट अशा प्रकारचे समान गुणधर्म आहेत. 4 पाय, शिंग, दूध देणं हे गायीचे गुणधर्म असतात. मग ते कोणती गाय असेल? मग या ठिकाणी गाय हे समान गुणधर्म असणारे एक अशा प्रकार. पर्वत म्हणजे जमिनीपासून उंचीवरती असणारा, नदी म्हणजे अशा प्रकारचं पाणी घेऊन वाहत जाणारी, अशा प्रकारचे कोणतीही नदी असेल अशा प्रकारचे समान गुणधर्म असणाऱ्या गोष्टींना दिलेल्या नावाला नाम असे म्हणतात. मग आपण बघू विद्यार्थी, विद्यार्थिनी, मुलगा, मुलगी, बस, रेल्वे, टेबल अशा प्रकारचं कुठलाही तुम्ही नाम घ्या ज्यांच्यामध्ये समान अशा प्रकारच्या गुणधर्माची, समान अशा प्रकारच्या गुणधर्म असणाऱ्या जातींचा समावेश याच्यामध्ये होतो, यालाच आपण नाम असं म्हणतो. मग नामांच्या या गुणधर्माला सामान्य नाम असं म्हणतो. आता बघा दुसरा प्रकार आपण इथे पाहूयात, म्हणजे आपल्याला आणखी ही गोष्ट समजण्यासाठी महत्त्वाची होऊ शकते. दुसरं जे आहे त्यांना म्हणतो आपण विशेष नाम. या नामामध्येच काय आहे? विशेष अशा प्रकारच्या शब्दांचा समावेश आहे. ज्या जातींमुळे विशिष्ट अशा प्रकारच्या विशिष्ट व्यक्तीचा, विशिष्ट महत्त्वाचा शब्द आहे, विशिष्ट व्यक्तीचा, वस्तूचा, प्राण्यांचा बोध होतो त्यांना विशेष नाम असं म्हणतात. म्हणजे ज्या नामांमुळे आपल्याला समान अशा प्रकारच्या गुणधर्म असणाऱ्या गोष्टींचा किंवा समान अशा प्रकारच्या गुणधर्म असणाऱ्या गोष्टीचा बोध होत नाही, तर त्यापैकी
काहीतरी विशेष अशा प्रकारच्या गोष्टीचा आपल्याला बोध होतो, त्याला विशेष नाम असं म्हणतात. साधारणपणे विशेष नाम जे आहे ते विशेष अशा प्रकारच्या व्यक्तींना, विशेष अशा प्रकारच्या वस्तूंना, विशेष अशा प्रकारच्या प्राण्यांना दिलेलं असतं, म्हणून त्यांना विशेष नाम असं म्हणतात. आता सामान्य नाम आणि विशेष नाम या दोन गोष्टीची जेव्हा आपण तुलना करतो, या तुलनात्मक स्वरूपाचा एक तक्ता आपण इथे अभ्यासणार आहोत. याच्यामुळे आपल्याला ही गोष्ट आणखी समजण्यासाठी मदत होऊ शकते. आता बघा तुम्ही, सामान्य नाम याच्यावर जेव्हा मी विचार करतो तेव्हा देश म्हणजे त्या विशेष अशा प्रकारचा भूप्रदेश, त्याच्यामध्ये अनेक अशा प्रकारचे शहरे, नदी, नाल्या वगैरे सगळ्या गोष्टी याच्यामध्ये आल्या. परंतु देश नावामुळं एक विशिष्ट अशा प्रकारचा खंडाचा मला बोध होतो. मग नेमका कोणता देश आहे हे मी निश्चित सांगू शकतो का? अर्थात नाही. मग त्यासाठी मला विशेष नामाची गरज असणं गरजेचं आहे, विशेष नामाची नोंद असणं गरजेचं आहे, विशेष नाम देणं त्यासाठी आवश्यक असतं. मग देश म्हटल्यानंतर मला नेमक्या कोणत्या देशाचा मला बोध होतो की अशा प्रकारच्या भूखंडाचा अशा प्रकारचा विस्तार या ठिकाणी आहे, याचा मला बोध होतो. परंतु यातून विशिष्ट अशा प्रकारच्या एका खंडाचा मला बोध होतो का? अर्थात नाही. मग यासाठी जो काही आपण शब्द वापरतो त्यांना विशेष नाम असं म्हणतात. मग या देशमध्ये भारत विशेष नाम आहे, श्रीलंका विशेष नाम आहे, जपान विशेष नाम आहे, अमेरिका विशेष नाम आहे. मग या पद्धतीनं सामान्य नाम आणि विशेष नाम हा यामधला महत्त्वाचा अशा प्रकारचा फरक आहे. सामान्य नामामध्ये समान अशा प्रकारच्या गुणधर्म असणाऱ्या गोष्टींचा समावेश होतो, परंतु विशेष नामामध्ये विशेष गुणधर्म असणाऱ्या गोष्टींचा समावेश होतो. हा दोघांमधला फरक आहे. पुढे बघूयात आपण नदी म्हटल्याबरोबर मला विशिष्ट अशा प्रकारच्या नदीचा बोध होतो, परंतु त्यापैकी नेमकी कोणती नदी असं मी सांगू शकतो का? अर्थात नाही सांगूत. यासाठी मला विशेष नामाची महत्त्वाची गरज भासते. मग गोदावरी नदी म्हटल्याबरोबर मला पटकन सांगता येऊ शकतं, गोदावरी नदी ही मराठवाड्यातली मुख्य स्वरूपाची नदी आहे, मी त्याचं वर्णन करू शकतो. नेमकं नदीचं वर्णन करत असताना मला नेमक्या कोणत्या नदीचं वर्णन करायचं आहे हे मी नाही सांगू शकत, परंतु या गोदावरी या नावावरनं मला मराठवाड्याची मुख्य नदी, भारताची दक्षिण गंगा, त्र्यंबकेश्वरला त्याचा उगम, या अनुषंगानं त्याचा विस्तार मला सांगता येऊ शकतो किंवा या अनुषंगानं मला त्याचा बोध होतो, म्हणून याला विशेष नाव दिलेलं आहे. तापी असेल, यमुना, नर्मदा, गंगा, गोदावरी, जेव्हा मी विशेष अशा प्रकारच्या गोष्टीचं नाव घेतो तेव्हा त्यांना विशेष नाम असं म्हणतात. बघा तुम्ही, मुलगा म्हणजे मुलगा ही गोष्ट ठीक आहे, तो गोरा आहे का, ठेंगणा आहे का, कुठलाही मुलगा, त्याचा मुलगा या प्रवर्गामध्ये समावेश होतो. परंतु त्यापैकी जर मी श्याम, राम, रवी, गणेश, प्रकाश अशा प्रकारच्या नावाचा उल्लेख करतो तेव्हा मी विशेष अशा प्रकारच्या व्यक्तीचा उल्लेख करत असतो, त्याला विशेष नाम असं म्हणतात. म्हणून या ठिकाणी बघा तुम्ही, पर्वत म्हणजे जमिनीपासून उंच असणारा अशा प्रकारचा एक भाग आहे, याचा मला बोध होतो. पण नेमका कोणता पर्वत? हिमालय पर्वत आहे, सह्याद्री पर्वत आहे की सातपुड्याचा पर्वत आहे, नेमका कोणता पर्वत आहे हे मी निश्चित सांगू शकतो का? अर्थात नाही सांगतायत. म्हणून सामान्य नाम आणि विशेष नाम यामधला हा महत्त्वाचा अशा प्रकारचा फरक आपल्याला लक्षात घ्यावा लागतो. पुढे धरण हे सामान्य नाम आहे. राधानगरी म्हटल्याबरोबर माझ्या लक्षात येऊ शकतं की राधानगरी हे विशेष धरणाचं नाव आहे, जे कोल्हापूरला राजर्षी शाहू महाराजांना या धरणाची निर्मिती केलेली आहे. राधानगरी असेल, विष्णुपुरी म्हटलं, नाथसागर म्हटलं पैठणचं. या अनुषंगानं आपल्याला सामान्य नाम आणि विशेष नाम या दोन गोष्टीचा महत्त्वाचा फरक या ठिकाणी लक्षात घेता येऊ शकतो. मग अशा अनुषंगानं नामाचे जे महत्त्वाचे दोन प्रकार बघितले आपण, सामान्य नाम आणि विशेष नाम. आता आपण नामाचा तिसरा प्रकार बघणार आहोत. साधारणपणे नामाचा जो तिसरा प्रकार आहे तो आहे पुढे भाववाचक नाम. भाववाचक नाम हा नामाचा महत्त्वाचा अशा प्रकारचा तिसरा प्रकार आहे. आता बघा तुम्ही, आपण बघितलं नामाचे दोन प्रकार बघितले, सामान्य नाम आणि विशेष नाम. सामान्य नाम म्हणजे समान गुणधर्म असणाऱ्या नावाच्या वस्तू असतील, समान गुणधर्म असणाऱ्या गोष्टी असतील, समान गुणधर्म असणाऱ्या काही स्थिती असतील, या अनुषंगानं सामान्य नामामध्ये यांचा समावेश होतो. पुढे आता विशेष नाम.
विशेष गुणधर्म असणाऱ्या गोष्टींचा समावेश यात होतो त्याला विशेष नाम असं म्हणतात. म्हणजे या दोन्ही गोष्टींमधून विशिष्ट अशा प्रकारच्या वस्तूंचा आपल्याला सातत्यानं बोध होत असतो. परंतु हा भाववाचक नावाचा जो प्रकार आहे याच्यामध्ये आपल्याला कुठल्याही वस्तूचा बोध होत नाही, तर त्या मागच्या अशा विशिष्ट अशा प्रकारच्या धर्माचा, गुणधर्मांचा बोध होतो. म्हणून त्यांना विशिष्ट अशा प्रकारच्या भावाचा, आपल्याला विशिष्ट अशा प्रकारच्या भावनांचा, विशिष्ट अशा प्रकारच्या भावांचा, विशिष्ट अशा प्रकारच्या धर्माचा, विशिष्ट अशा प्रकारच्या गुणधर्मांचा बोध होतो. त्याला आपण भाववाचक नाम असं म्हणतो. म्हणजे बघा इथे आपण लक्ष केंद्रित करणार आहोत. बघा साधारणतः बघा याच्यामध्ये ज्यामुळे विशिष्ट पदार्थाच्या गुण किंवा भाव किंवा स्थिती याचा बोध होतो त्याला आपण भाववाचक असं. म्हणजे बघा 2-3 वस्तू महत्वाच्या आहेत. पदार्थाचं गुणधर्म, त्याचा भाव किंवा त्याची स्थिती. म्हणजे जेव्हा एखादा पदार्थ आहे त्या पदार्थाचा आपल्याला विशिष्ट अशा प्रकारचा गुणधर्म, विशिष्ट अशा प्रकारचा गुणधर्म असेल, विशिष्ट अशा प्रकारचा भाव असेल किंवा विशिष्ट अशा प्रकारची स्थिती असेल, त्या अनुषंगानं ज्यातून आपल्याला बोध होतो त्याला आपण भाववाचक नाम असं म्हणतो. म्हणजे बघा तुम्ही इथे उदाहरण द्यायचं झालं तर बघा सौंदर्य, शहाणपणा, चांगुलपणा, गुलामगिरी असे काही शब्द आपल्याला उदाहरण म्हणून घेता येऊ शकतात. म्हणजे बघा तुम्ही हे नामाचाच प्रकार आहे. शहाणपणा आपण म्हणतो की नाही, काय गुलामगिरी करतोयस, गुलामगिरी हा एक नाम विशिष्ट अशा प्रकारचे त्यातून भाव व्यक्त होतो असतो. आता सौंदर्य, काय सौंदर्य आहे, सौंदर्य म्हणजे सुंदरतेचं प्रतीक असणार, त्याच्यामध्ये सुंदरतेचे गुणधर्म यात समाविष्ट होतात, त्यांना आपण सौंदर्य म्हणतो. बघा शहाणपणा, ज्या चांगले गुण किंवा चांगले अशा प्रकारच्या काही गोष्टी त्या दडल्या त्याला आपण म्हणतो खूप तू शहाणा आहेस का. शहाणपणा, चांगुलपणा आणि गुलामगिरी यासारख्या शब्दांचा मधून आपल्याला विशिष्ट अशा प्रकारच्या गुणधर्मांचा, विशिष्ट अशा प्रकारच्या भावाचा यातून बोध होतो, म्हणून त्यांना आपण, किंवा विशिष्ट अशा प्रकारच्या स्थितीचा आपल्याला बोध होतो, म्हणून त्यांना आपण भाववाचक शब्द म्हणत असतो किंवा भाववाचक नामे असं म्हणत असतो. आता भाववाचक नामांची निर्मिती कशी होते या अनुषंगानं एक जो तक्ता आहे त्याचं विश्लेषण आपण बघूयात. या अनुषंगानं आपल्याला लक्षात येऊ शकतं की नेमकं भाववाचक म्हणजे नेमकं काय आहे. आता याचा विस्तार पाहत असताना बघा साधारणतः शब्दांची मांडणी आहे. इकडे त्याला जोडलेली प्रत्यय आहेत आणि त्यातून निर्माण होणारी काही भाववाचक नामे आहेत. आणि शेवट आणखी काही त्याची उदाहरणं आपल्याला त्या पद्धतीनं इथे सांगता येऊ शकतात. बघा नामाच्या ही जी सगळी शब्द आहेत ही सगळी शब्द नाम आहेत. या ही जी सगळी शब्द आहेत ही सगळी नामं आहेत. या नामांच्या या शब्दांना विशिष्ट अशा प्रकारचे प्रत्यय लावल्यानंतर तयार होणारी जो शब्द आहे त्याला आपण भाववाचक शब्द असं म्हणतो. म्हणजे बघा तुम्ही आता इथे बघा नवल नावाचा शब्द आहे. नवल, त्याला आई प्रत्यय लावलं तर नवलाई. नवलाई म्हणजे नाविन्याचं प्रतीक असणार आहे. नवलाई म्हणजे नवीन गोष्टीचं दर्शन ज्याच्यामध्ये होतं त्याला आपण नवलाई असं म्हणतो. मग या स्वरूपाची काही आणखी उदाहरणं आपण बघणार आहोत. जसं की खोदाई, चपळाई, धुलाई. म्हणजे या अनुषंगानं एक गोष्ट लक्षात ठेवायची, भाववाचक शब्द, भाववाचक नाम कसं ओळखायचं, तर त्या ठिकाणी अशा प्रकारच्या काही प्रत्यांचा शोध होतो का हे आपल्याला बघायचं आहे. म्हणजे विशिष्ट अशा प्रकारचा गुणधर्म. आता याच्यामध्ये नवलाई, खोदाई, चपळाई, धुलाई याच्यामध्ये आई हा शब्द प्रत्यय इथे वापरलेला आहे आणि यामुळे या शब्दांची निर्मिती झालेली आहे. ही गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे. पुढे बघा गुलाम. गुलाम हा एक शब्द आहे. आता गुलाम शब्दाला गिरी हे प्रत्यय आहे. यामुळे गुलामगिरी नावाचा शब्द होतो. गुलामगिरी या शब्दामधून आपल्याला विशिष्ट अशा प्रकारच्या गुणधर्माचा बोध होतो. म्हणजे राम कुणाची तरी गुलामगिरी करतोय, किंवा आपण एखाद्याला म्हणतो तू सुंदररावांची गुलामगिरी किती दिवस करणार. गुलामगिरी करणं हा एक गुण, यातून विशिष्ट अशा प्रकारचा गुणधर्मांचा बोध आपल्याला होतो. ही गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे. म्हणून गिरी या प्रत्ययामुळे आपल्याला इथे गुलामगिरी, गांधीगिरी, गुंडगिरी, लुच्चेगिरी
यासारखी अनेक अशा प्रकारचे शब्द आपल्याला तयार करता येऊ शकतात, ज्या शब्दांमधून विशिष्ट अशा प्रकारचा भावाचा आपल्याला बोध होतो. यालाच आपण भाववाचक नामे असं म्हणतो. आता बघा आणखी काही उदाहरणं आपण पुढे बघणार आहोत. याच्यामध्ये श्रीमंत हे सामान्य नाम आहे. काय श्रीमंत आहे तो? ते श्रीमंत हे सामान्य नाम आहे, परंतु त्याला ई प्रत्यय लावल्याच्या नंतर श्रीमंती, गरीब सामान्य नाम आहे, गरिबी विशिष्ट अशा प्रकारच्या त्यांच्या स्थितीचा बोध होतो आपल्याला. हुशारी, नादारी, लबाडी त्यांच्यामध्ये असणाऱ्या कोणत्या आपल्याला गुणधर्माचा बोध होतो. म्हणून विशिष्ट अशा प्रकारच्या शब्दांच्या मधून काही अशा प्रकारच्या भावांचा, काही विशिष्ट अशा प्रकारच्या गुणधर्मांचा किंवा त्यांच्या स्थितीचा आपल्याला बोध होत असेल तर त्या नामांच्या रूपाला भाववाचक नामे असं म्हणतात. आता पुढचा जो शब्द आहे मनुष्य, त्याला आपण तो प्रत्यय लावला, मनुष्यत्व, शत्रुत्व, शत्रू हे नाव आहे, मित्रत्व विशिष्ट अशा प्रकारच्या गुणधर्माचा बोध होतो. काय मित्रत्व आहे? शिवरायांचं आणि आपण इतिहास जेव्हा आपण पाहतो तेव्हा होता जीवा म्हणून वाचला शिवा, अशा प्रकारचे कोटेशन आहे. जीवा शिवाचं हे मित्रत्व होतं. हे मित्रत्व जे आहे, हे मित्रत्व त्यातून आपल्याला हे गुणधर्म, प्रौढत्व विशिष्ट अशा प्रकारचं गुणधर्म, यातून आपल्याला विशिष्ट अशा प्रकारच्या गुणधर्माचा बोध आपल्याला यातून होत असतो. पुढे बघा सुंदर नावाचा शब्द आहे, याला य प्रत्यय लावला, सौंदर्य, माधुर्य, शौर्य, धैर्य, गांभीर्य अशा प्रकारचे विशिष्ट अशा प्रकारचे गुणधर्म, विशिष्ट अशा प्रकारच्या स्थितीचा आपल्याला विशिष्ट अशा प्रकारच्या भावाचा बोध आपला होत असेल त्यांना भाववाचक नाम असं म्हणतात. पुढे बघा शहाणपण किंवा पणा अशा प्रकारचा प्रत्यय लागतो. त्याला शहाणपणा, नम्रपणा, खोटेपणा, प्रामाणिकपणा अशा प्रकारचे या ठिकाणी ही प्रत्यय जोडलेली आहे. या प्रत्ययामुळे आपल्याला जी काही उदाहरणं आपण बघतो, या प्रत्ययामुळे आपल्याला भाववाचक नामे तयार होत असताना दिसतात. पुढे बघा पाटील, त्याला की लावलं, पाटीलकी, आपुलकी, हुशारकी यासारख्या शब्दांच्या मधून आपल्याला विशिष्ट अशा प्रकारच्या गुणधर्म असणाऱ्या गोष्टींचा बोध होतो. म्हणजे बघा तुम्ही, आपण सहज म्हणतो तो खूप पाटीलकी करतोय, याचा अर्थ तो पाटीलकी करतोय म्हणजे विशिष्ट अशा प्रकारच्या गुणधर्माचा आपल्याला बोध होतो आहे. आपुलकी, त्यांच्याकडे कुठल्याच प्रकारची आपुलकी नाही. आपुलकी म्हणजे आपलेपणा, आपुलकी एक विशिष्ट अशा प्रकारच्यातून भाव सिद्ध होतो. या अनुषंगानं हा आपुलकीचा भाव किंवा हुशारकी या अनुषंगानं आपल्याला काही भाववाचक शब्द तयार करता येऊ शकतात. बघा तुम्ही, पुढे शब्द आहे गोड, त्याला वा प्रत्यय लावला, गोडवा, गारवा, ओलावा यासारख्या शब्दांमधून आपल्याला विशिष्ट अशा प्रकारच्या स्थितीचा बोध होतोय. म्हणजे जसं की थंडी हिवाळा सुरू झाला, आपल्याला बोचरा गारवा लागतोय, बोचरी थंडी आपल्याला ती स्थिती, किंवा ओलावा चौकडे ओलावा असला की विशिष्ट अशा प्रकारच्या स्थितीचा, विशिष्ट अशा प्रकारच्या गुणधर्मांचा आपल्याला या ठिकाणी बोध होतो आहे. पुढे बघा शांत या शब्दाला ता प्रत्यय लागल्यानंतर शांतता गुणधर्म आहे. नम्रता, समता किंवा क्रूरता. बघा तुम्ही, प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये नम्रता असली पाहिजे. आता नम्रता असणं हा त्या विद्यार्थ्याचा गुणधर्म असू शकतो. या पद्धतीनं त्या विद्यार्थ्यांच्या अंगी असणाऱ्या गुणधर्मांचा आपल्याला बोध होतो. म्हणून आपण या शब्दांचा समावेश भाववाचक नामांमध्ये होतो. कारण या शब्दांमधून आपल्याला विशिष्ट अशा प्रकारच्या धर्माचा, विशिष्ट अशा प्रकारच्या गुणधर्माचा, म्हणजे नम्रता ज्या विद्यार्थ्यांनी धारण केलेली आहे त्याला आपण भाववाचकांना धर्मवाचक शब्द असेही म्हणतात. म्हणजे धारण केलेला शब्द. प्रामाणिकपणा धर्मवाचक शब्द असंही म्हणतो. प्रामाणिकपणा हा धारण करता येऊ शकतो. मित्रत्व हे धारण करता येऊ शकतं.
गांभीर्य आपल्याला धारण करता येऊ शकतं, नम्रता आपल्याला धारण करता येऊ शकते. म्हणून या भाववाचक शब्दांना धर्मवाचक शब्द असेही म्हणतात. भाववाचक नामांना धर्मवाचक नामे असंही म्हटलं जातं. आता पुढचं बघा साहित्य. त्याला एक प्रत्यय लागलं. साहित्यिक, सांस्कृतिक आणि सामाजिक या अनुषंगानं साधारणपणे मराठी भाषेमध्ये नामाच्या मुख्य 3 प्रकार आपण बघितलेले आहेत. पाहिल्यानंतर नामासंदर्भात काही महत्त्वाच्या अशा प्रकारच्या गोष्टी आपण अभ्यासणार आहोत. साधारणतः नामाचे कार्य आणि नामाचे उपयोग या अनुषंगानं काही महत्त्वाच्या अशा प्रकारच्या गोष्टी ज्या आपल्याला अभ्यासक्रमासाठी अत्यंत महत्त्वाच्या आहेत याविषयी आपण चर्चा करणार आहोत. याच्यामध्ये आता पहिली अशा प्रकारची गोष्ट आहे जी असं आहे, सामान्य नामाचे अनेकवचन होऊ शकते परंतु विशेष नामाचे आणि भाववाचक नामाचे अनेकवचन होत नाही. बघा आपण बघितलं, सामान्य नाम हे साधारणतः भाषेमध्ये विशिष्ट अशा प्रकारच्या समान गुणधर्म असणाऱ्या गोष्टीविषयी वापरलेलं आहे. विशेष नाम हे विशेष गुणधर्म असणाऱ्या गोष्टीविषयी वापरलेलं आहे आणि भाववाचक नाम विशिष्ट अशा प्रकारच्या विशिष्ट अशा प्रकारचे धर्म साठी वापरलेला आहे. मग या अनुषंगाने बघा एक महत्त्वाची अशा प्रकारची गोष्ट आहे की सामान्य नामाचे अनेक वचन होऊ शकते. आता बघ काय आहे, सामान्य नाम आहे. इथे सामान्य नामाचे अनेक वचन होऊ शकते म्हणजे काय बघा, सामान्य नाम काय, नदी हे सामान्य नाम आहे. नदी या सामान्य नामाचा अनेक वचनी रूप आपण पाहू शकतो. नदीला नद्या म्हणतो. वही, आता बघा इथे झाडे, खुर्च्या, महाविद्यालय, शाळा एकवचनी, अनेक अशा प्रकारच्या शाळांमध्ये अशा प्रकारचे आपण अनेक वचनी अशा प्रकारचे रूप वापरतो. बैलांच्या जोड्या, अशा प्रकारचे साधारणतः सामान्य नामाचे अनेक वचनी रूप आपण पाहू शकतो. मध्ये परीक्षेला अशा प्रकारचा प्रश्न विचारलेला होता की विशेष नामाचे अनेक वचन रूप होतात. म्हणजे अशा प्रकारचा प्रश्न विचारल्यावरती आपल्याला ते उत्तर चुकीचं वाटतं. याच्यामध्ये चूक हे पर्याय आहे. कारण काय आहे, विशेष नाम हे एका व्यक्तीविषयी वापरलेलं आहे म्हणून त्याला विशेष नाम असा उल्लेख केलेला आहे आणि सामान्य नाम हे समान गुणधर्म असणाऱ्या वस्तूविषयी किंवा समान अशा प्रकारच्या गुणधर्म ज्या गोष्टीमध्ये दडलेला आहे त्यासाठी वापरलेलं हे सामान्य नाम आहे. मग सामान्य नामाचं अनेक वचनी रूप होतं, विशेष नामाचं अनेक वचनी रूप होत नाही. उदाहरण तेच सांगत आहे, सामान्य नामाचे अनेक वचनी रूप होऊ शकतात परंतु विशेष नामाचे व भाववाचक नामाचे अनेक वचनी रूप होत नाही. आता बघा पुढचं उदाहरण आपण पाहणार आहोत. विशेष नामाचे अनेक वचन होत नाही. म्हणजे सतीश हे विशेष नाव आहे, सूर्य हे विशेष नाव आहे, हिमालय हे विशेष नाव आहे, गोदावरी हे विशेष नाव आहे, औरंगाबाद हे विशेष नाव आहे, दिल्ली हे विशेष नाव आहे. यांची आपल्याला अनेक वचनी, दिल्लीचं अनेक वचनी रूप होऊ शकतं का? अर्थात नाही होऊ शकत. कारण दिल्ली हे एक विशेष अशा प्रकारच्या शहराचं नाव आहे. ताजमहल हे विशेष अशा प्रकारच्या एका गोष्टीचं नाव आहे. आता किल्ला हे सामान्य नाम आहे. म्हणजे किल्ल्याचं अनेक अशा प्रकारचे किल्ले अशा प्रकारचं आपण या ठिकाणी त्याला अनेक वचनी रूप करू शकतो. नदी हे सामान्य नाम आहे, नद्या अनेक वचनी रूप करू शकतो परंतु विशेष नामाचं अनेक वचनी रूप होत नाही. कारण विशेष नाम हे एका विशिष्ट अशा प्रकारच्या गोष्टीविषयी, विशिष्ट अशा प्रकारच्या वस्तूविषयी, विशिष्ट अशा प्रकारचे गुण असणाऱ्या गोष्टीलाच ते विशेष नाम दिलेलं असतं. म्हणून विशेष नामाचं कधीच अनेक वचनी रूप होत नाही आणि विशेष गोष्ट ही एकच असते. त्या अनुषंगाने मग ते विशेष नामाचे अनेक वचनी रूप होत नाही. ही गोष्ट लक्षात ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. सामान्य नामाचे अनेक वचनी रूप होतात. आपण बघितले, सामान्य नामामध्ये नदी असेल तर नद्या होतात, झाड असेल तर झाडे होतात, खुर्च्या असेल तर खुर्च्या होतात, पर्वत असेल तर पर्वते होतात. या अनुषंगानं सूर्य एकच आहे, चंद्र एकच आहे, दिल्ली, औरंगाबाद अशा प्रकारची काही नामं आहेत ज्यांना विशेष नाम असं म्हणतो. या विशेष वस्तू विशेष एकच असल्यामुळे यांचे अनेक वचनी रूप आपल्याला पाहता येऊ शकत नाही, बनवता येत नाही. म्हणून ही गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे नामाच्या विषयी की सामान्य नामाचे अनेक वचनी रूप होऊ शकतात, विशेष नामाचे आणि भाववाचक नामाचे या ठिकाणी अनेक वचनी रूप होत नाही. मग त्या अनुषंगाने बघा या ठिकाणी भाववाचक नामाचेही अनेक वचनी रूप होत नाही. म्हणजे सामान्य नामाचे अनेक वचनी रूप होत नाही, भाववाचक नामाचे अनेक वचनी रूप होत नाही. मग या अनुषंगाने पुढे सौंदर्य भाववाचक नाम आहे, पाटीलकी भाववाचक नाम आहे, शांती भाववाचक नाम आहे, दिलगिरी भाववाचक नाम आहे,
गांधीगिरी भाववाचक नाव आहे, यांचं अनेकवचनी रूप होत नाही. मग या अनुषंगानं नामाविषयी व नामाच्या कार्याविषयी ही गोष्ट लक्षात घेणं अत्यंत गरजेचं आहे. याच्यावरती परीक्षेला बऱ्याच वेळेस प्रश्न विचारून झालेला आहे की सामान्य नामाचे अनेक वचनी रूप होतात, परंतु भाववाचक नाम आणि विशेष नामाचे अनेक वचनी रूप होत नाही. ही गोष्ट एक गोष्ट लक्षात ठेवली तर सहज आपल्याला परीक्षेमध्ये याची मार्क मिळून जातात. आता बघा, याचा पुढचा भाग आपण जेव्हा बघतो तेव्हा विशेष नाम हे कधी कधी सामान्य नामाचे कार्य करते. म्हणजे बघा, तुम्ही भाषेमध्ये विशेष नाम आहे म्हणजे बघा एखादं विशेष नाम आहे परंतु सामान्य नामाचं काम ते करत असतात. उदाहरण आपण बघूयात की तो काय बाजीराव आहे, तो काय बाजीराव आहे, याच्यामध्ये बाजीराव हे या ठिकाणी विशेष नाव आहे. बाजीराव हे विशेष नाव आहे, परंतु या वाक्यामध्ये काय आहे, हे विशेष नाव जरी असलं तरी ते सामान्य नामाचं काम करतात. म्हणजे ते बघूया, विशेष नाव हे सामान्य नामाचे कार्य करतात कधी कधी. म्हणजे तो काय बाजीराव लागून गेला का असं पण म्हणतो की नाही, तो काय तालेवार आहे का. आता तालेवार हे एक विशेष नाम आहे, बाजीराव हे विशेष नाम आहे. तो काय पाटील लागून गेला का, आता पाटील हे विशेष नाव आहे. परंतु त्या अनुषंगानं जेव्हा आपण चर्चा करतो, त्या अनुषंगाने जेव्हा वाक्यात त्याचा वापर करतो तेव्हा ते विशेष नाम कधी कधी वाक्यांमध्ये सामान्य नामाचं काम करत असतात. म्हणून हे विषय हे भाषेच्या उपयोजनातलं किंवा या व्याकरणामध्ये नामाच्या उपयोगामध्ये हे दुसरी गोष्ट आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. आता बघा, तिसरा मुद्दा हे आहे की सामान्य नाम हे केव्हा केव्हा विशेष नामाचे कार्य करतात. आता हे सामान्य नाम आहे, केव्हा केव्हा विशेष नामाचे कार्य करतात. म्हणजे शेजारचा पोपट काल, म्हणजे बघा, शेजारचा पोपट काल सासरी गेला. आता पोपट हे काय आहे, हे सामान्य नाम आहे, परंतु त्या ठिकाणी तो विशेष नाम करतोय, विशेष नामाचं काम करतोय. कोणता पोपट, शेजारचा पोपट, म्हणजे विशेष अशा प्रकारची घटना या ठिकाणी घडत असते. मग त्या अनुषंगानं म्हणजे आमच्या गाव शेजारची नदी, आमच्या गाव शेजारच्या नदीला पूर आला. आता नदी, आमच्या गाव शेजारच्या नदीला पूर आला. आता नदी हा जो शब्द इथे वापरलेला आहे हा साधारणतः सामान्य नाम आहे, परंतु या ठिकाणी त्या वाक्याच्या उपयोजनानुसार त्याचं विशेष नामामध्ये रूपांतरित होतं. कोणती नदी, तर ती आमच्या गावच्या शेजारची नदी. या अनुषंगानं आपल्याला या ठिकाणी सामान्य नाम कधी कधी विशेष नामाचं कार्य करताना पाहत असतात. पुढचं उदाहरण आपण बघूया. त्या ठिकाणी पुढचं उदाहरण आहे, भाववाचक नाम हे कधी कधी विशेष नामाचे काम करतात. आता भाववाचक नाम आहेत, आपण बघितले का, भाववाचक नाम म्हणजे काय, साधारणतः ज्या नामामध्ये, ज्या शब्दांमध्ये विशिष्ट अशा प्रकारचा भाव, विशिष्ट अशा प्रकारच्या गुणधर्माचा आपल्याला बोध होतो त्याला आपण भाववाचक नाम असं म्हणतो. मग या भाववाचक नाम हे कधी कधी या ठिकाणी वाक्यांमध्ये विशेष नामाचे काम करतात. म्हणजे बघा तुम्ही, शांती ही माझ्या काकाची मुलगी आहे. आता शांती, दया, क्षमा, शांती हे गुणधर्म आहे, हे भाववाचक नाम आहेत. मग आता या ठिकाणी वापरली जाणारी जी शांती आहे, ही शांती ही माझ्या काकाची मुलगी आहे. म्हणजे या ठिकाणी काकाच्या मुलगी च्या अनुषंगानं शांती हे नाव आलेलं आहे. म्हणून शांती हे जरी भाववाचक नाव असलं तरी या ठिकाणी ते काकाच्या मुलीच्या अनुषंगानं आलेलं असल्यामुळे याला त्या ठिकाणी विशेष अशा प्रकारचं नामकरण मिळालं आहे, म्हणून यांना विशेष नाम असं म्हणते. पुढं आहे या ठिकाणी, रागाने काही साध्य होत नाही. म्हणजे रागाने, हे ते रागाचा गुणधर्म आहे, रागाने काही साध्य होत नाही. हे पाहत असताना आपल्याला रागाने या शब्दाच्या अनुषंगानं आपल्याला या ठिकाणी या भाववाचक नामाचं विशेष रूप आपल्याला पाहायला मिळू शकतं. मग या अनुषंगानं आपण या ठिकाणी नामाचे कार्य आणि नामाचे उपयोजन या अनुषंगानं चर्चा केलेली आहे.